बातमी हिंगोलीतून हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे। दुष्काळी स्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आपलं रक्तच विक्रीला काढलंय। आमचं रक्त विकत घ्या पण अन्नधान्य द्या अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। दरम्यान स्वतःचं रक्त विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेले आहे। हिंगोली जिल्ह्यातील तपोवन गावातील शेतकऱ्यांनी आता चक्क आपलं रक्त विकायला काढलेलं आहे। बघू शकता की हेच ते शेतकरी आहेत। शेतकऱ्यांच्या पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकट असताना शेतकऱ्यांना पीक मिळालं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता चक्क आपलं रक्त विकायला काढलेलं आहे। रक्त विकत घ्या आणि आम्हाला अन्नधान्य द्या अशा प्रकारचे बोर्ड या ठिकाणी आपण लावल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण थेट शेतकऱ्यांशी संवाद साधूयात। बापू मला सांगा, या ठिकाणी आपण रक्त विकत घ्या म्हणून बोर्ड लिहिला आहे, काय मागणी सरकारकडे? आम्हाला एक तर राशन मिळत नाही, एक तर नापिकीचं साल झालं, दुष्काळी साल झालं, कर्जमाफी नाही आणि दुसरी गोष्ट की आमच्या खात्यामध्ये कोणतेही अनुदान अजून मिळालं नाही, पीक विमा मिळाला नाही। मग त्यामुळे आम्ही करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे। लेकर बाळा उपासमारीची वेळ येणार आहे, शेतकऱ्याच्या ताटात अन्नाचा कण सुद्धा मिळत नाही। तुमच्या पिकांची परिस्थिती कशी होती यावेळेस? अतिशय वाईट परिस्थिती होती, त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं। त्याचा सर्वे केला पण त्याचा अजून आम्हाला कोणतं बेनिफिट मिळालं नाही, त्याचा फायदा मिळाला नाही। गारपीट आणि अतिवृष्टी झालेली आहे, त्यातल्या त्यात आम्हाला कोणताही लाभ नाही, कोणते विमा नाही, कोणतं काही मिळालेलं नाही, म्हणून आम्ही आमचं रक्त विक्रीला काढलेलं आहे। त्याचा असं आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, मग आता करायचं काय? आमच्याकडे पर्याय काय? आमच्या खायला आम्हाला अन्नाचा घास सुद्धा नाही, म्हणून आम्ही सरकारकडे मागणी आहे की 10 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू आणि 1 किलो तेल हे मागणी केलेली आहे की आमचं रक्त घ्या पण आम्हाला खायला द्या। आश्वासन सरकारने दिलेले आहे, पीक विम्याचं दिलेलं आहे, काही सर्व दिले आहेत, पण काही आम्हाला भेटलेलं नाही, अजून 1 रुपया भेटलेला नाही, घरकुलाचा लाभ नाही, कोणताही लाभ नाही। आपण जर बघितलं असेल की यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊन देखील 1 रुपयाचा पीक विमा सरकारने यावर्षी भरायला लावला, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 1 रुपया सुद्धा नाही, शेतकऱ्यांना पीक मिळालं नाही, त्यामुळे शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।